जगात खूप सारे धर्म आहेत आणि हे धर्म स्वतःच्या धर्माशी, स्वतःच्या तत्वांशी कट्टर आहेत का, हा प्रश्न आहे. तर ते तसे नाही आहेत हे दिसून येतं. मी स्वतः कुठल्याही धर्माचा नाही, कारण धर्म ही संकल्पना माणसांमध्ये भेद निर्माण करणारी आहे आणि एक दुसऱ्यांना नीच ठरवणारी आहे आणि आम्हीच किती भारी आहोत आणि बाकीचे किती फालतू आहेत हे अतिशय निर्लज्जपणे सांगतात. धर्म, सगळेच धर्म आणि त्यांची मूल्यव्यवस्था काही असो, ती मूल्यव्यवस्था मुळात त्यांची नाही. म्हणजे मागं बोललेलंच एक वाक्य सांगतो तुम्हाला. 80,000 वर्ष झाली पृथ्वीवर माणसांची स्थलांतरं चालू आहेत. माणसं या प्रदेशातून त्या प्रदेशात जगण्यासाठी जात राहिलेली आहेत, येत राहिली आहेत, वस्त्या करत राहिली आहेत. शेतीच्या शोधालाही 12-13,000 वर्ष झालेली आहेत. 12 ते 15,000 वर्ष असं गृहीत धरलं जातं. धर्म उघडपणे, संघटितपणे उभे राहिले, त्याचा शोध 4,500 वर्षापूर्वी लागला. जगात संघटितपणे, समूहानं आणि नीतिनियमांनी, त्यांचे जे काही असतील चुकीचे बरोबर नीतिनियम, यांनी सुरू झालेला धर्म पहिला जो आहे तो ज्यू आहे. आणि मग एक एक धर्माची स्थापना होत आली आहे. आणि लक्षात घ्या, बहुतेक धर्म किंवा सगळेच धर्म हे मूलतः अरब प्रांतात जन्माला आलेले आहेत. आणि भारतात येऊनही काही लोकांनी धर्म स्थापन केले, ते मूळचे त्या अरबी भूमीतनं आलेले लोक आहेत, त्यांचे वंश आहेत. तर धर्म स्थापन करण्याची जी काही खुमखुमी आहे ती मुळात ती अरबी प्रांताला आहे. तो जो वाळवंटी मुलूक आहे आणि टोळीबद्ध समाज आहे. तर जगभर स्थलांतरित लोक टोळ्या करून राहतच होते, पण या टोळ्यांना धर्म नावाची काही एक व्यवस्था देणं, तिला काही आचरणं सांगणं, तिला काही कर्मकांड सांगणं, अशा पद्धतीची सुरुवात 4,500 वर्षापूर्वी झाली, ज्यूंनी केली. आणि नंतर बारके बारके किंवा मोठे मोठे धर्म तिथं जन्माला येत राहिले. 3 ठळक धर्म म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान, इस्लाम. आणि आपल्याकडं त्या अर्थानं 2 जण झाले, त्यांनी काही त्या अर्थानं धर्म स्थापन नाही केला. बुद्ध आणि महावीर हे व्यापक असे भारत आणि भारताबाहेरही पोचलेले जे लोक आहेत, हे त्यातले 2 जण आहेत. पण यांनी धर्म ही संकल्पना मांडलेली नव्हती, तर आचरण पद्धती सांगितली होती आणि काही सूचिता सांगितल्या होत्या, पण त्याचं पुढं कर्मकांडात रूपांतर झालं. त्यामुळे त्यांनाही आता धर्मांचं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे जैन धर्म आहे आणि बौद्ध धर्म आहे. सगळ्यात उशिरा जन्माला आलेला धर्म म्हणजे साधारण 500-600 वर्षापूर्वी गुरु नानकांनी स्थापन केलेला धर्म आहे, त्याचं नाव शीख. असे ठळक ठळक धर्म आहेत. पारशी हा एक तिथं जन्माला आलेला धर्म आहे, तो ख्रिश्चनिटीच्याही आधी जन्माला आलेला आहे, जूनच्या नंतर जन्माला आलेला आहे. आणि या धर्मांचं असं झालं की माणसं संघटित झाली आणि कुठल्या तरी तत्वांवर कट्टर झालीत असं दिसलं आणि त्याची एक टोळी झाली. म्हणजे धर्म ही मुळात टोळीच्या मानवी संकल्पनेचा थोडा रचनाबद्ध आविष्कार. आणि पुन्हा या टोळ्यांनी काय केलं तर माणसं सुखी होतील, मग ते पारलौकिक जगात काही जागा आहे वगैरे वगैरे, पारलौक शोधले, परलोक शोधला. माणसं त्याच्या आधी हे कल्पना करत होती, वर आभाळात काहीतरी असेल किंवा देव असतात वगैरे वगैरे, याच्या कल्पना सुरू झाल्या होत्या माणसांच्या. तर याला एक शिस्तबद्ध आणि संघटित स्वरूप देण्याचं काम धर्मांनी केलं. एकदा मी म्हणालो होतो की धर्म ही सुद्धा विज्ञानानं जन्माला घातलेली गोष्ट आहे. ती कशी ते सांगतो 2-3 ओळीत, नंतर कधीतरी सविस्तर बोलू त्याच्यावर. माणूस ही निसर्गाची उत्पत्ती आहे. म्हणजे माणूस हे निसर्गाचं विज्ञान आहे. ही जी आपली रचना आहे शरीराची आणि हे सगळं विज्ञान आहे, निसर्गाचं विज्ञान आहे, सृष्टीचं विज्ञान आहे. या सृष्टीनं, निसर्गानं माणसाला मेंदू दिला
मेंदूचं विकसन दिलं. माणसाच्या जगण्यात ज्या ज्या समस्या, अडचणी, प्रश्न उभे राहिले तसतसा माणसाचा मेंदू विकसित झाला. माणसं 2 पायावर चालायला लागली, मेंदूने विचार करायला लागली. मेंदूमध्ये न्यूरॉन्स तयार झाले खूप सारे. 400 कोटी वगैरे न्यूरॉन्स असतात म्हणे, आणि त्यातले 1-2% आपण वापरत नाही, म्हणून हे जग बथडच आहे. तर मग माणसाला विचार करण्याची शक्ती दिली, हे निसर्गाचं विज्ञान आहे. आणि मग माणूस जे जे जन्माला घालतो त्याच्या विचारांनी ते सगळं विज्ञानात येतं. म्हणजे माणसानं शेतीचा शोध लावला, आग ताब्यात घेतली, चक्राचा शोध लावला, टोपल्या बनवल्या, विकास झाला, समाजरचना तयार झाली, समाजरचनेचे नियम तयार झाले, देश तयार झाले, कायदे तयार झाले, माणसाने कसं कुणाशी वागलं पाहिजे, शस्त्र तयार झाली. हे सगळं विज्ञानात येतं. तर यातलाच माणसाचा एक विचार म्हणजे धर्म आहे. जसे माणसाच्या मेंदूनं अनेक शोध लावले आणि ते शोध शेवटी निसर्गाच्या विज्ञानाकडे जातात, माणसाच्या मेंदूचं निसर्गाचं विज्ञान निसर्गानं विकसित केलं आणि त्यातनं खूप शोध लागले. त्यातला एक भाग म्हणजे धर्म आहे. तर धर्म ही सुद्धा विज्ञानाचीच उपज आहे, माणसाच्या मेंदूच्या विज्ञानाची उपज आहे. आणि हे आणखी एक विज्ञान आहे की माणसाला भाषा दिली, बोलणं दिलं, शब्द दिले, माणसं एकमेकांशी बोलायला लागली आणि त्यातनं माणसाचा खरा विकास झाला. भाषा शोधल्यानंतर विकास झाला. तर या विकासात माणसांनी अनेक गोष्टी शोधल्या. बोलता आल्यामुळं मानवी जगण्यातल्या व्यवहारांचं, उद्योगांचं, जगण्याच्या प्रश्नांचं, पोटाच्या प्रश्नांचं, लैंगिक प्रश्नांचं व्यवहारज्ञाने माणसाला यायला लागलं. माणसं एकमेकांशी संवादी राहून काय हवंय, गरजा एकमेकांना सांगायला लागली, एकमेकांना मदत मागायला लागली. यातलाच एक प्रकार म्हणजे माणसानं धर्म शोधला आणि धर्म भाषेतनं लोकांपर्यंत पोहोचवला. जे काही बडबड करून मग मी काहीतरी बोलतोय, मी माझा धर्म स्थापन करायला निघालोय, तर दुसऱ्यापर्यंत तो पोहोचवणं आणि मग त्याला ते आवडणं न आवडणं, मग त्यातला विरोध, संघर्ष, साथ देणं, बरोबर येणं, असं सगळी प्रक्रिया घडत आली. तर एका अर्थानं माणसानं धर्म शोधला आणि म्हणजे टोळीला एक नाव दिलं आणि तिला काही आचारसंहिता दिल्या. हे चुकलं असं नाही म्हणता येत. एका अर्थानं त्यांचे हेतू चांगलेच असणार सुरुवात करताना. अर्थात एक आहे की त्यात हिंसा होतीच. या 2 मूल्यांवर जग चालत राहतं की करुणा आणि हिंसा. तर करुणेकडे जाण्याचे जे प्रयोग आहेत निसर्गाच्या विज्ञानानं दिलेले, ते माणूस करतही राहिला. पण याच निसर्गाच्या विज्ञानानं माणसाला हिंसा पण शिकवली. आणि माणसाचंच विज्ञान त्याला प्रयत्नशील ठेवतं की तुम्ही तुमच्या हिंसेवर मात करा आणि करुणेकडे जा. करुणा ही मदत आणि एकमेकांची गरज भागवणं याच्यासाठी उपयोगी आहे. पण माणसानं विज्ञानाचा अतिरेक केला. उदाहरणार्थ अणुबॉम्ब शोधला. अणु शोधला इथपर्यंत विज्ञान होतं उपयोगी, पण त्याचा अणुबॉम्ब करावा आणि कुणाला तरी मारावं, तर हे जे विकृत विज्ञान आहे, तसंच्या तसं धर्म हे विज्ञान सुद्धा विकृतीकडेच गेलेलं आहे. कारण आपण सगळे एकत्र येऊ आणि आपली टोळी करू आणि दुसऱ्या टोळ्यांवर हल्ले करू, लुटमार करू किंवा आपलं वर्चस्व तयार करू, आपली सत्ता तयार करू, ही विकृत विज्ञानाची गोष्ट आहे. खरं तर 80,000 वर्ष माणूस जेव्हा स्थलांतर करत होता आणि जगभर फिरत होता आणि आजही फिरतो, तर त्याला ते मूर्ख तत्वज्ञान कधी लक्षात नाही आलं की इथं मूर्ख तत्वज्ञान हा शब्द चुकला माझा, क्षमा करा, पण ते मुख्य तत्वज्ञान त्याच्या लक्षात नाही आलं की आपण सगळी मानवजात आहोत, एकसारखेच आहोत. आपली शरीररचना एकसारखीच आहे. मेंदूतलं पाणी सगळ्यांचं एकसारखं आहे, रक्तगट एकसारखे आहेत. तर आपण सगळे माणूस आहोत आणि इथं जग अजून मागास आहे. हे मूलभूत तत्वज्ञान निसर्गाच्या विज्ञानानं शिकवलेलं आहे की आपण सगळी माणसं आहोत आणि माणसांमध्ये बरोबरी असली पाहिजे, समानता असली पाहिजे, माणसात कुठलेच भेद नसले पाहिजेत आणि नसतातच निसर्गता. आणि तरीही माणसाला याच निसर्गाच्या विज्ञानानं एक चूक शिकवली की तू दुसऱ्याशी भेद कर, तू दुसऱ्याशी स्पर्धा कर, दुसऱ्याला चेप, दुसऱ्याशी हिंसा कर, त्याला मार, त्याचा तिरस्कार कर, तू राज्य कर, तू मोठा हो. हे जे काही शिकवलं गेलं ना, हे या विज्ञानातलं चुकीचं आहे. पण माणसाला पुन्हा त्याच नैसर्गिक विज्ञानानं सांगितलंय की साधक काय, बाधक काय, योग्य काय, अयोग्य काय, नीतिमत्ता काय, अनीतिमत्ता काय, या गोष्टी माणसाला पुन्हा शिकवल्या. आणि मग आता जो संघर्ष चालू आहे माणसांचा जगभर, तो नीती अनीती यांचा चालू आहे.
निसर्गाच्या विज्ञानानंच नीती शिकवली, निसर्गाच्या विज्ञानानंच अनीती शिकवली. आणि धर्म जेव्हा स्थापन झाले तेव्हा आपण आपल्या टोळीला नीतिमान करू असं त्यांचं काहीतरी ठरलेलं होतं. अर्थात नीतीच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या प्रत्येकाच्या. म्हणजे जीव धर्माचा सगळा इतिहास पाहिला तर तो जन्मालापासून फक्त भांडकुदळ आहे, काड्या करणं आहे आणि एकमेकांना त्रास देणं आहे, दुसऱ्यांना त्रास देणं आहे. आपल्यापेक्षा आपण फारच सर्वोच्च आहोत, आपण या जगातले एकमेव थोर लोक आहोत, असा जीवचा भ्रम आहे. म्हणजे माझ्या व्याख्येत बोलायचं असेल तर जीव जेवतात तोंडानंच, पण तरी त्यांच्या डोक्यात ते बसलेलं आहे. तर ते विकृत विज्ञान आहे. त्यातला विज्ञान शब्द गाळू आता आपण. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. आपण धर्मावर, धर्म हे जर नीती शिकवतात तर नीती पुन्हा वेगवेगळी कशी असेल? माणूस जात इथून तिथून एकच आहे याचं ज्ञान जर झालेलं आहे, बरं ते सगळेच बोलतायत. मूळ तत्वज्ञान जे की माणूस इथून तिथून एक आहे हे तर सगळ्यांना पाठ आहे. आणि मग तरी यांना धर्माच्या टोळ्या कराव्याशा वाटल्या आणि दुसऱ्यांवर राज्य करावं किंवा दुसऱ्यांना हिणकस ठरवावं असं वाटलं. हा यातला गलिच्छ भाग आहे. तर हे गलिच्छ विज्ञान माणसानं काढलं पाहिजे हे निसर्ग सांगतोच, पण ते काढत नाही माणूस. तर माणूस हा या अर्थानं स्वतः आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि दुसरे कनिष्ठ असतात आणि आपल्यात भेद असतात असं मानणारी माणसं ही मनोरुग्ण असतात. ती मनोरुग्णता अजूनही निसर्गानेही बाजूला काढलेली नाही आणि समाजरचनेनंही बाजूला काढलेली नाही. ती मनोरुग्णता म्हणजे आजचं जग. आपण जे एकमेकांशी भांडतो आहोत आणि एकमेकांना त्रास देतो आहोत, एकमेकांना गलिच्छ म्हणतो आहोत. आणि धर्मांनी आधार असा आला की धर्मांच्या टोळ्या तयार झाल्या. खूप आता जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या, जगाची दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या निधर्मी आणि नास्तिक आहे, पण तरी धर्माचे गड्डे आहेतच. आणि या धर्मांच्या गड्ड्यांची भांडणं चालू आहेत. आणि मग सगळी राजकारणं, देश आणि देशाची राजकारणं, शस्त्रविक्री, व्यसनांच्या वस्तू वगैरे हे धर्माच्या आडून चालू आहे. एकमेकांचे धर्म मारायचे हे माणसाला जास्ती हिंसक करतात. तर धर्म ही हिंसक संकल्पना होऊन बसलेली आहे. दुसऱ्याचा द्वेष करणं ही सुद्धा हिंसा आहे. आणि दुसऱ्याला मारून टाकणं, आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि तो दुसऱ्याशी काय युद्ध करायचं, तो दुसऱ्या धर्माचा आहे, हे जेव्हा धर्म शिकवतात तेव्हा धर्म ही हिंसकच संकल्पना होऊन बसते. आणि ती तशी झालेली आहे. मारामाऱ्या धर्मांच्याच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, धर्म हा धंदाही झाला. धर्मांची स्वतःची अर्थव्यवस्था आहे आणि ती जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थांच्या वर आहे. मध्ये मी बोललो होतो, भारतातली हिंदू पुजाऱ्यांची अर्थव्यवस्था जवळजवळ 35 लाख कोटीची, जी कागदावर नाही. याच्यात जर बाकीच्या धर्मांचे पुजाऱ्यांची अर्थव्यवस्था धरली तर ते फारच मोठं जातं प्रकरण. 40-45 लाख म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थे एवढी एक कागदावर नसलेली अर्थव्यवस्था चालते. आणि मग जगाचं किती असेल. आणि निरर्थक गोष्टी खूपच केलेल्या लक्षात येतात. यांनी देव चराचरात भरलेला आहे असं सगळ्या धर्मांचं म्हणणं आहे. म्हणजे काही एकमत आहेत बरं का सगळ्या धर्मांची. उदाहरणार्थ, सगळे धर्म उदबत्त्या लावतात संध्याकाळी, किंवा कुठल्याही धर्मात जा उदबत्ती आहेच आहे. तो उदबत्तीच्या बाबतीत एकमत आहे. आणि चराचरात देव भरलेला आहे, कणाकणात परमेश्वर भरलेला आहे, हे वाक्य सगळ्या धर्मांचं आहे. या सृष्टीचा चरचर आणि या सृष्टीचा कणकण आमच्याच परमेश्वरानं जन्माला घातलाय, हाही दावा आहे त्यांचा. पण तरीही त्यांना चराचरावर विश्वास नाही. त्यांना त्याच्या मशिदी बांधाव्या लागतात, चर्चेस बांधावे लागतात, विहार बांधावे लागतात, देवळं बांधावी लागतात, सिनेगॉग बांधावे लागतात आणि ते भव्य असतात. जगातली लोकसंख्या 70% गरीब आहे. हे धर्म स्वतःच्या गरिबांचंही काही पाहत नाही. म्हणजे धर्म आहेत आणि ते आहेत तर ते धर्म स्वतःच्या धर्मातल्या गरिबांची जबाबदारी घेत नाही. पण या गरिबांचे पैसे लुटून मोठमोठे इमारती, धर्मस्थळं, तीर्थक्षेत्र असं काहीतरी बांधणं, तिथं वांझोटा खर्च करणं, माणसाच्या मूलभूत गरजा, माणसं उपाशी मारतायत, माणसांना रोजगार नाहीत, माणसांना उद्योग नाहीत, तर माणूस जात जगवणं ही धर्म जबाबदारी घेत नाही. माणसाचा पैसा लुटणं ही जबाबदारी घेतं मात्र. तर या अर्थानं धर्म ही गोष्ट फसलेलीच आहे. ती ज्या कारणासाठी संघटित झाली
तर त्यातलं एक कारण असेल की आपण एका धर्माचे आहोत, तर आपण एकमेकांना मदत करत आणि एकमेकांच्या गरजा भागवत जगू. आपले नीतीनियम असतील, कर्मकांड असतील, पण ठीक आहे. याच्याशिवाय सुद्धा एक गोष्ट आहे, ती म्हणजे एकमेकांना मदत करणं आणि एकमेकांना आधार देणं, एकमेकांच्या गरजा भागवणं, मूलभूत व्यवहारी जगण्याच्या गरजा भागवणं. कुठलाही धर्म ती जबाबदारी घेत नाही. स्वतःतल्या गरिबांची जबाबदारी धर्म घेत नाही. आणि बरं, गरिबांना फुकट दाण भिकाण घाला असं काही नाहीये. धर्मांकडं इतका मुबलक पैसा आहे आणि मुळात हीच भांडणं आहेत जगात. भारतात तर ती आहेतच. कुठल्या धर्माकडं किती पैसा आहे, तर धर्म हा संपत्तीचा खेळ आहे. म्हणजे मी फेसबुकला लिहिलं होतं एकदा की धर्मांमधला पैसा काढा, धर्म कोसळून पडतील, एकही धर्म शिल्लक राहणार नाही. धर्म हा पैशाचा खेळ आहे आणि तिथं बसलेला धर्म मापदंडांचा पैशाचा खेळ आहे. त्याच्यावर एक जगणारी फुकट पोचण्याची बांडगुळ जमात आहे, जी जगत राहते धर्माच्या नावानं. ती काही कर्मकांड करते, तुम्हाला ते देवापर्यंत संपर्क करून देते वगैरे वगैरे काही आहे. बुवाबाजी आहे, कितीतरी ढोंग धतुरे आहेत, कर्मकांड, आणि त्याच्यावर एक मोठा व्यापार चालतो. याच्यावरच चाललं पाहिजे का? नाही, देवळं आणि मशिदी नसतील किंवा दर्गे नसतील तर फुलं विकली कुठं जाणार? दुसरं काही करता आलं असतं ना. हा एवढाच एक मार्ग आहे आणि एवढा किळसवाणा मार्ग आहे तो. त्याच्यावर रोजगार आहे. हो हो, दुसऱ्या रोजगाराच्या संधी नव्हत्या. तुम्ही धर्म नसतील तर करतील ना व्यवस्था काहीतरी जगण्याचं. त्या फुलांचं काय करायचं ठरवतील लोक. तर ती एक भानगड आहे की ती अर्थव्यवस्था आहे धर्म, आणि ती लुटत राहते लोकांना, उलट मदत नाही करत. खरं तर धर्मांनी स्वतःच्या बँका स्थापन करून लोकांना रोजगाराच्या संधी द्यायला पाहिजेत आणि गरिबी हटवली पाहिजे. आणि प्रत्येक धर्मात ताकद आहे बरं का. कुठलाही धर्म घ्या, त्याचं एकूण बजेट काढलं ना ते प्रचंड असतं. त्याचा वार्षिक अर्थसंकल्प जर तयार केला ना, लक्षात येईल अब्जावधी रुपये मुबलक पैसा पडला यांच्याकडं, संपत्ती पडली आहे. ती संपत्ती जरी समाजाच्या आपल्या धर्मातल्या लोकांच्या उपयोगाला आणली तरी उपयोग होईल आणि समाज समान आर्थिक पातळीवर येऊन जगू लागेल. धर्म समानता मानत नाहीत. त्यांच्यात समानता कधी येते? जेव्हा दुसऱ्या धर्मावर काही चिडायचंय किंवा हल्ले करायचे, मारामाऱ्या करायच्या, तेव्हा ते सगळे धर्म आपल्याला एक समान मानतात आणि त्याचा हेतू दुसऱ्या धर्माची लढाई. म्हणजे या टोळीची लढाई त्या टोळीशी, तर पुन्हा टोळी एकत्र येते, तेवढंच. बाकी आर्थिक समानता, मानवी समानता या बाबतीत कुठलाही धर्म यशस्वी झालेला नाही. आणि जगातले सर्व धर्म स्वतःच्या अंतर्गतच जे भेद तयार करतात त्या बाजूनं नीच आहेत, असं स्पष्ट विधान करता येतं. कुठल्याही धर्माला आपल्याच समाजातल्या आर्थिक बरोबरीचं जाऊ द्याच, मानवी बरोबरी देणं आणि दुसऱ्याला सन्मानानं आपल्यासारखं वागवणं असं जमलेलं नाही. त्यामुळं धर्म ही संकल्पना वाया गेलेली. एक टोळी तर तयार झाली धर्माची, पण त्या टोळी अंतर्गत जे भेद आहेत ना, त्याचं काय करायचं हे अजून धर्मांना सांगता आलेलं नाही. आणि हे धर्मवाले स्वतःच्या परमेश्वरांना, देवांना, अल्लाला, जिल्हा गॉडला काही घाबरत नाही. ते भेद करायचे ते करतातच. म्हणजे त्यांच्या जातीचे भेद आहेत, वर्णाचे भेद आहेत, मानवी भेद आहेत. त्यांच्या लग्न पद्धतीत बघा, एका धर्माच्या माणसानं त्याच धर्मातल्या स्त्रीशी लग्न करायचंय. माणसानं म्हणताना पुरुषानं चूक झाली पुन्हा एकदा. पुरुषानं दुसऱ्या स्त्रीशी लग्न करायचंय आपल्या धर्मातल्या. किती तपासणी आणि किती पाहण्या. नुसत्या धर्माच्या निकषावर लग्न होत नाहीत का? ती मुलगी किंवा तो मुलगा दिसतो कसा, दिसते कशी, करतो काय, उंच आहे का, बुटका आहे का, लुकडा आहे का, जाड आहे का, चष्मा आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, किती तपासण्या ना. अरे तुमचा धर्म आहे ना, सलोख आहे ना तुमच्या, एकोप आहे ना. बसा ना, डोळे मिटून द्या. ते म्हणे माणसाचा फरक. याचा अर्थ तुमच्या माणसांच्या मेंदूंमध्ये धर्म नाही घुसलेला. तुम्ही एका धर्माचे असाल तर त्या नशेतच असलं पाहिजे तुम्ही. तुम्हाला भेदाची जाणीव होते, याचा अर्थ तुमच्या धर्मांनी तुम्हाला मेंदू शांत नाही केलेले किंवा समान नाही केलेले आपापल्या धर्मात.
रंग न ते देखणेपण आणि कुरूपपण आणि कशाला लागतं? एक धर्म आहे ना, तर एका धर्मातल्या लोकांना देखणेपण आणि कुरूपपण कुठून आलं? उलट समानता यायला पाहिजे ना मानवी. पुन्हा मग त्यातले श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब आणि हेही भेद आहेच आहेत. तर तुमच्यातच किती भेद आहेत. तर धर्म यशस्वी झाले असं कसं म्हणता येईल? तुमच्या आपापसातच इतका द्वेष आहे. आर्थिक बाजूनं तर तुम्ही समान नाहीच वागवत आहात कोणी, धर्म एकच असून सुद्धा. आणि धर्म एकच असून सुद्धा मानवांना सुद्धा मानवी सन्मानानं सुद्धा एकमेकांच्या बरोबरीनं वागवत नाही आहात. आणि सगळ्या धर्मांमध्ये येते, सगळ्या. जैनांमध्ये आहे, बौद्धांमध्ये आहे, मुसलमानांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये आहे, हिंदूंमध्ये आहे. त्यातल्या त्यात एकमेव धर्म आहे की ज्याला एकच संस्थापकच नाही आणि अजून ते झाले. म्हणजे कसल्याही अर्थाची स्वतःच्याच धर्मात समानता नसणं, मानवी समानता नसणं असं आहे. आणि मग दुसऱ्या धर्माशी लढायचं असेल तर मग हे तात्पुरते एकत्र येणार. आधी स्वतःच्या बुडाखालचं बघा ना. एक धर्म म्हणून तुमच्यात प्रामाणिक समानता, आनंदी समानता आहे का? तुम्ही शेजाऱ्याशी नीट वागता का? तुमच्या धर्माच्या. तुमच्या घरात भांडणं होत आहेत, ती भांडणं का होत आहे एका धर्माची असताना? तुम्ही शेजाऱ्यांशी भांडणं का होता? भाऊबंदक्या का चालतात एकच धर्म असून सुद्धा? बरं, धर्म आहे, तुम्ही मानता, आम्ही अमक्या धर्माचे आहोत. मग तुमच्या धर्मात जर समानता येत नसेल, शांतता येत नसेल, सहनशीलता येत नसेल, बंधुभाव येत नसेल, तर कशाचे बोडक्याचे धर्म तुमचे? याचा अर्थ तुम्ही तुमच्या धर्माशीच एक आणि प्रामाणिक नाही आहात. तुमच्या डोक्यातच तुमचा धर्म नाही आहे. तुम्हाला जगायचं आहे मानवी. तुम्हाला करुणा आणि हिंसा हवी आहे, ती मानवी आहे. आणि तुमच्या धर्मांनी हिंसा आणि करुण्याचं व्यवस्थापन करून दिलं आहे, ते मात्र तुम्हाला नको आहे. आणि तरी तुम्ही धार्मिक आहात. कसले बोडक्याचे धार्मिक आहात? कुठं दिसतो तुमचा धर्म? तुमच्या धर्मांमध्ये सर्वत्र बंधुभाव. तुमच्या धर्मापुरतंच बोलू आपण, जो कुठला असेल तो. इतरांच्या धर्मांचा नंतर हिशोब करू. तुमच्या धर्मांमध्ये तुमच्या एका धर्मामध्ये बंधुभाव आहे का सर्वत्र? दिसतो का तो? आणि कुठल्याच धर्मामध्ये नाही. सगळीकडे खिचडा राड आहे. कुणीही घ्या, त्यांच्या आपापसात माऱ्या चालू असतात, लठ्ठमलठ्ठी चालू असते, तलवारबाज्या चालू असतात, दंगली चालू असतात. काहीही घ्या, कुठल्याही धर्माचं रामायण हेच आहे. मुसलमान असोत, ख्रिश्चन असोत, कुणी असोत. आणि पुन्हा पंथाचे भेद, विचारधारांचे भेद, त्यांचं तर काय भन्नाटच आहे. एकोपा नाही, एक विचार नाही, एक ध्येय नाही. सबका मालिक एक, पण मालकाचे गुलामी वेगवेगळे. मारतायत एकमेकांना आणि मालिक काही करायला तयार नाही वरनं. आता वर कुठं असतं कुणाच ठाऊक, पण तो आहे असं गृहीत धरतात. हे चर बनवणारा तो यांच्यावर नियंत्रण आणत नाही. आणि त्याला तेवढीच काम आहेत का म्हणतात. तो कोणतरी दाढीवाला कुच्चेवाला त्या जावेद अख्तरांशी भांडायला लागला होता. त्यानं बलात्काराची समर्थनं केली होती. अल्ला करील ना म्हटला हिशोब. हे धर्म सांगतो. आणि असला धर्म लहान मुलं मारून टाकणं आणि बलात्कार होणं बायांवर, अबलांवर, तो म्हणतो अल्ला हिशोब करील. अरे तुझ्या धर्मात लिहिले ना बलात्कार करू नको म्हणून. नीच कुठला? ते हे अंतर्गत यांचे भेद मिटत नाहीत आणि तरी तोऱ्यानं चालू असतं यांचं. आणि मग दुसऱ्या धर्मांशी काय संबंध आहे? तर दुसऱ्या धर्मांशी फक्त भांडायचंय किंवा दुसऱ्यांना नीच म्हणायचंय. तोंडानं खाणार, गांडीनं हाकणार, ही एकच रचना सगळ्या जगभर असणार. पण धर्म म्हणून आम्ही वेगळे असणार आणि तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असणार. स्वतःला दुसऱ्याच्या बरोबरीनं समजून घेणारा आणि दुसऱ्यांना आपल्या बरोबर उच्च म्हणणारा, उच्च म्हणणं तर जाऊ देच, किमान आपल्या बरोबरीचेच आहेत इतर धर्म असं म्हणणारा धर्मच नाही. म्हणजे गुरु नानकांनी तो प्रयत्न केला की ते हिंदू, मुस्लिम आणि सगळ्या धर्मांमध्ये ऐक्य असलं पाहिजे.
त्यांच्यातही झालं सुरू. त्यांच्यातही दलित आहेत, त्यांच्यातही जाती आहेत, पंथ पण आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की यांच्या धर्मावर यांच्या धर्मसंस्थापकांचं आणि त्यांच्या देवांचं किंवा ज्या काही अदृश्य शक्ती ते मानतात त्यांचं नियंत्रण आहे की काय, नाही का, काय आहे की नाही? दिलंय बेछूट सोडून. तुम्हाला जे वाटेल ते भेद करा, तुम्हाला वाटेल त्यांना हिणकस म्हणा, तुम्हाला वाटेल त्यांना उच्च म्हणा. हे सगळ्या धर्मांनी सवलत देऊन ठेवली आहे. आणि याच्यावर तुमच्या देवांचं किंवा ते परमेश्वर, तथाकथित परमेश्वर आणि तुमची तत्वज्ञान आणि तुमचे ग्रंथ यांचं नियंत्रणच नाहीये. बेछूट ते बसवेश्वर नावाचं इतकं भन्नाट प्रकरण दिशा देणारं झालं, त्याचं लिंगायत ते पंथ आणि धर्म असंच भांडून चालू आहे. कुठं आपण तत्व पाळतो त्यांनी दिलेली? ते जुनंच वाक्य ना, पानसट. त्या त्या धर्मसंस्थापकांच्या एकूण तत्वांची सुंदर वाट कोणी लावली असेल तर त्यांच्या अनुयायांनीच लावली. आणि तरी हेच धार्मिक असतात. त्याला देव काय मानतील आणि काय 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 त्यांची देवळं बांधतील, कर्मकांड करतील, पूजा करतील, सगळं चालू असतं. हे एवढ्या आदर्श माणसं ती गुरु नानक आणि बसवेश्वर बसवण्णा, किती आदर्श माणसं, काय तत्वज्ञान आहे, काय जगणं आहे प्रत्यक्षात. तो मोहम्मद पैगंबर नावाचा माणूस आहे, त्याचा ते चरित्र वाचून बघा. ते कुराण बिराण भंपक ग्रंथ नाहीये बरं का, मानवी आदर्श मूल्यांचा ग्रंथ आहे तो. आणि माझं स्पष्ट मत आहे, पैगंबरानं स्वतः सांगितलं की त्याच्या आधी लाखो पैगंबर झालेत म्हणून. त्या लाखो पैगंबरातला सगळ्यात प्रभावी पैगंबर गौतम बुद्ध आहे बरं का. गौतम बुद्धाच्या मानवी आचरणाच्या ज्या पद्धती आहेत त्या मोहम्मद पैगंबरानं इस्लाममध्ये आणल्या असं माझं मत आहे. तुम्ही वाचून बघा. पण मोहम्मद पैगंबर थोडंसं पुढे जाऊन 4 पातळींवर काम करत राहिलेलं माणूस आहे. एक तर ते अध्यात्म आहे, दुसरं राजकारण आहे, तिसरं सत्ताकारण आहे आणि अर्थकारण आहे. त्या बुद्धाच्या एका तत्वज्ञानाला व्यवहारात बसवण्याचं आणि त्याच्या पद्धतीचं बसवण्याचं, त्याच्या 1400 वर्षापूर्वीच्या पद्धती, हे लोक वाईट होते असं मला नाही वाटत. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या धर्मावर कट्टर आहात का? तर नाही आहात, हे तर बोललोच मी. बरं, तुम्ही सांगितलेले ज्या धर्मांचे नीती नियम आहेत ते काटेकोर पाळता का? म्हणजे माझा तो आक्षेप राहिला. मी ही भाषणं करत बोललोय, हिंडलोय खूप आणि लिहिलं पण खूप याच्यावर, फेसबुकवर तर सतत ताणत असतो. तुम्ही कट्टर व्हा ना. ते हिंदू म्हणतात मुस्लिम फार कट्टर असतात, काही अवघड नाही, ठीक आहे, योग्य आहे. पण ते मुसलमान खरंच स्वतःच्या धर्मावर कट्टर आहेत का एकदा तपासून घेऊ ना. आणि हिंदू तरी स्वतःच्या धर्मावर कट्टर आहेत का? मुळात हिंदू धर्म म्हणजे काय याचा शोधच लागायचा अजून. त्यांचं ठीक आहे, त्यांना ग्रंथ तरी आहेत सांगायला दिशा. कुठल्या धर्माचे लोक आपल्या स्वतःच्या धर्माच्या सगळ्या तत्वज्ञानावर आयुष्यभर अचूक अंमल करतात असं दिसतं का? शून्य. जसाच्या तसा धर्म, जसाच्या तसा आयुष्यभर पाळता येणारा एकही माणूस नाही पृथ्वीवर. तर मग प्रश्न असा आहे, जर तुम्हाला तुमच्या धर्माची तत्व अचूक आणि काटेकोर पाळता येत नसतील तर तुम्ही त्या धर्माचे कसे, तुम्ही तुमच्या धर्माशीच प्रतारणा केली असं नाही का होत, आणि मग तुम्ही त्या धर्माचे धार्मिक कसे, असा तो मुद्दा आहे. आणि हा व्यावहारिक मुद्दा आहे, हा नुसता तात्विक नाही. आणि नाही पाळता आलं तर एक वेळ मान्य करू, पण तुम्ही जेव्हा धर्माचा गर्व आणि एकमेकांशी भांडणं करायला निघताना, म्हणजे तुमच्या धर्मात अंतर्गतही भांडणं करताना तुम्ही दुसऱ्या धर्मांशी भांडणं करण्यात जगणं वाया घालवतो, सुंदर मानवी जगणं एकदाच मिळालेलं, तेव्हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे की कुठल्या तरी एका टोकावर राहू ना आपण. तुम्ही आम्ही धार्मिक आहोत म्हणणार आणि स्वतःच्या धर्माची सगळी तत्वसुद्धा नाही पाळणार, तर हा भोंदूपणा झाला, नकलीपणा झाला, ढोंगीपणा झाला, नीचपणा झाला. तुम्ही धर्म अचूक पाळा, आम्ही काही म्हणणार नाही, कोणीच काही म्हणणार नाही. तुमचे धर्म आहेत ना ते अचूक पाळा. कुठल्या धर्मात गुन्हेगारी नाही.
एक साधा प्रश्न आहे. आजवर जगातल्या सगळ्या धर्म सांगतात सच्शील वागलं पाहिजे, सज्जन वागलं पाहिजे, आदर्श वागलं पाहिजे, गुन्हेगारी न करता वागलं पाहिजे. ओके, आता सगळ्या धर्मांच्या गुन्हेगारांची याद्या काढा. सगळ्या हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध सगळ्या गुन्हेगारांची यादी काढा. कुठल्या धर्मानं आजपर्यंत आपल्या धर्मातल्या गुन्हेगाराच्या बुडावर लाथ घालून तू माझ्या धर्माचा नाही, आमच्या धर्माचा नाही असं म्हटलंय का? नाही काढत हे कुठलं. धर्मामधून गुन्हे करतो म्हणून बहिष्कृत झालेला एकही माणूस नाही. गुन्हेगार जरी असला तरी तो त्या धर्माचाच राहतो, जगतो, मरतो. आणि गुन्ह्यांची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, ती नव्यानं सांगायला नको. सगळ्या प्रकारचे गुन्हेगार सगळ्या धर्मांमध्ये आहेत. या धर्मांनी आपल्या गुन्हेगारांच्या बुडावर लाथा घालून हे आमच्या धर्माचे नाहीत आजपर्यंत झाले का असं? ते जाती बहिष्कृत करणं वगैरे येत नाही, मी धर्माचं बोलतोय. आपल्या धर्माचे गुन्हेगार, नैतिकता सोडणारे लोक, अनैतिक वागणारे लोक हिंदूंनी हाकलून दिलेत का? मुसलमानांनी हाकलून दिलेत का? ख्रिश्चन, बौद्ध, जैन, लिंगायत वगैरे कोण जे असतील ते, शीख, यांनी हाकलून दिलेत का? जी तत्व आहेत, दारू पिवणार ही तत्व तर अनेक धर्मात आहेत. बुद्धाच्या पंचशीलात आहे. दारू पिणारे लोक सापडत नाहीत का धर्मांमध्ये यांचं काय झालं? दारू पिणाऱ्यांचं काय केलं यांनी? असं खूप आहे. बोलू याच्यावर, पण शेवटचा मुद्दा मला, आणि मग आमच्यासारखी माणसं जेव्हा बोलायला लागतात, मी कुठल्या जातीचा नाही, धर्माचा नाही, आणि बरे आहोत. म्हणजे 40 लाख वर्ष पृथ्वीवर माणूस जे जगतोय ना, त्याची वंशावळ म्हणजे मी. आणि ज्यांनी प्रयत्न केले ना की धर्माच्या बाहेर माणूस म्हणून जगलं पाहिजे, त्यात खूप थोर नाव आहेत. आपल्याकडंच खूप थोर नाव आहेत. आणि मग ती पूर्वज परंपरा मानतो. मग त्याला जातीचा आणि धर्माचा कसलाच निकष नाही. माणूस म्हणून जगलं पाहिजे असं सांगणारे जे थोर झाले, चार्वाक बुद्धापासून, महावीरापासून खूप नाव आहेत, खूप. त्यांनी माणूस होण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साजेशा काळाला ते काही कर्मकांडांचं बोलले असतील. म्हणजे कबीर आहे, कबीर रामाचं नाव घेतो. तो राम त्याचा देव नाहीये, तो चमत्कार करणारा परमेश्वर वगैरे असं डोक्यात नाहीये त्याच्या. आपला तुकोबा पांडुरंग बोलतो. पांडुरंग त्याच्या डोक्यात चमत्कारावाला देव नाहीये, ते केंद्र आहे. माणसांनी एकत्र येण्याचं केंद्र आहे. एक आध्यात्मिक कल्पना आहे सुंदर अशी, जिच्यात रमायला होईल. आपण प्रेमात पडल्यावर जे होतं ना कोणाच तरी, मानसिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर, ते आहे राम म्हणजे. आणि कबीर, पांडुरंग म्हणजे कर्मकांडी आणि धार्मिक देव नाही आहेत ते. तर असे माणूस व्हा म्हणून सांगणारे खूप पूर्वज झाले, त्यातले आम्ही पण आहोत. आणि मी असं काही बोलायला लागलो की खूप लोक सांगतात, हो आमच्या धर्मावर नका बोलू. तर पहिला प्रश्न असा आहे, भाऊ धर्म तुमच्या बापाचा आहे का? तुमची काय मालकी आहे? धर्माचा सातबारा तुमच्या नावावर आहे का? तुम्ही त्या धर्मात जन्माला आला म्हणून तुम्ही मालक झालात का? धर्म ही निसर्गाच्या विज्ञानाची संकल्पना आहे आणि जी मानव जातीनं जन्माला घातलेली आहे. मानवजात तुमचे धर्म स्थापन होण्याआधी ना हे सगळे माणूसच होते. ते माणूसच बरं अजूनही आहे. दैहिक, बौद्धिक, शारीरिक, ते लैंगिकता, सगळ्या भुका गरजा यांच्यासाठी सगळे माणूसच आहेत. धर्मांनी काही केलेलं नाही. धर्मांनी फक्त ढोंगी केले आणि वर काहीतरी असतं ना, आभाळात काहीतरी असतं ना, वर स्वर्ग नरक असतो ना, असल्या भंपक कल्पनांनी तुम्हाला गंडवलंय आणि तुम्ही गांडलाय. तर धर्म नावाची गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. एक तर तुम्ही ती पाळत पण नाही आणि मानवी आयुष्यात धर्मांचा काही उपयोग पण नाही, नसतोच. व्यवहार आणि धर्म ही अतिशय भाकड कल्पना आहे. आणि नीतितत्वांसाठी बोलायचं ना तर माणसांचे नीतितत्व आधीपासून तयार आहेत. गेली 40 लाख वर्ष हळूहळू करत आला माणूस आणि गेल्या 80,000 वर्षात तर 100% झाली. आणि गेल्या 20,000 वर्षात माणसानं, 45,000 वर्षात माणसानं स्वतःची जगण्याची नीतितत्व तयार केली. चांगलं काय आणि वाईट काय हे माणसांनी स्वतः ठरवलं. धर्मांनी ते उचललं, स्वतःचे तिथं मुलामे लावले त्याला. कोणी जन्नत म्हणालं, कोणी नरक म्हणालं, कोणी हेवन म्हणालं, स्वर्ग म्हणालं, नरक म्हणालं. मग ही कर्मकांडाने ही पूजा केली की नामुकम
ते सगळे ढोंग आहेत, आवरण आहेत. मूळ नीतितत्व मानवी समाजाची आहे, तुमच्या बापाच्या मालकीची नाही. आणि मग तुम्ही आमच्या धर्माबद्दल बोलू नका, तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा धर्म पाळून दाखवा. आणि धर्म ही मुळात मानव जातीची उगस आहे, तुमची नव्हे. तुम्ही आज परवा जन्माला आला किड्यांनो, आणि आमच्या धर्माबद्दल बोलायचं नाही. तुम्ही घाण कराल, तुम्ही घाण वागाल, मानवी समाजाला त्रासदायक वागाल, तर मानवी समाजाचे ठेकेदार आहोत आम्ही, तुमच्या धर्मांचे नाही. धर्म ही झूटच कल्पना आहे. मी वयाच्या 16व्या 17व्या वर्षी काफर नावाची कादंबरी लिहिली होती, धर्म जगाला झालेला महारोग आहे म्हणून. आता महारोगाला इलाज आहे. तुमचा महारोग काही बरा होईल ना, दुसऱ्याला तुम्ही माणूस म्हणून किंमत देईल ना. आणि तुम्हाला त्याची पण लाज नाही की नुसत्या धर्माच्या जीवावर या जगातलं कोणीही जगू शकत नाही. सगळं जग आहे ना एकमेकांवर अवलंबून आहे, ते कुठल्याही धर्माचं असो. त्यामुळं ते आमच्या धर्माबद्दल बोलायचं नाही, ते आमच्या धर्मविरोधी आहेत. धर्मविरोधी नाही त्या अर्थानं नाही, तुमच्या या भाकड गोष्टी आणि तुमचे जे हिंसा आहे ना त्याच्या विरोधी आहोत. आम्ही करुणेचे पुजारी आहोत. हे जी नावं घेतोय ना चार्वाक बुद्धापासूनची, आणि जगभर खूप स्पिनोझा झाला, ताओ झाला, खूप ही करुणेची परंपरा असलेली लोक, करुणेतनं बोललं जातं. आणि मुळात एक आहे, तुमच्या विरोधासाठी नाही बोललं जात. तुम्ही चुकताय ना ते सांगण्याचा मानवी समाज म्हणून अधिकार आहे. मालकीचा करू नका धर्म. आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. आम्ही करुणेचाच पाहतो तुमच्याकडे. आणि तुम्ही सुखी आणि शांत झाला पाहिजे, तुम्हाला जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे, एवढ्या कळवळ्याच्या भावनेने ते बोलतो. ओरडून बिरडून बोलत असो, एखाद दोन शिव्या पण निष्ठत असतील, खाजितके तर खूपच शिव्या घालत असतो मी, पण राग नाही हो तुमच्यावर. तुमच्याशी किळसेन नाही बोलत, आणि तुम्हाला खलास करायला येत नाही हो. तुम्ही जे विकृत आणि घाण घेऊन निघालाय ना त्याला विरोध करायला येतो. कारण तुमच्या धर्मांनी प्रत्यक्ष तुम्हाला नाही शिकवलेलं, तरी तुम्ही ते अंमलात आणले आणि तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष करता. 850 कोटीचं जग, मानवी जग आहे, माणसांचं आहे असं आम्ही मानतो. तुम्ही त्याच्यावरच जगता. प्रत्यक्षात तुमचा व्यवहार आहे ना तसाच आहे. अमेरिकेतल्या, आफ्रिकेतल्या, चीनमधल्या, भारतातल्या माणसांनी एकमेकांना मदत नाही केली तर हे जग जगणार नाही. असं माझा धर्म मी घेऊन जगतो असं शक्य नाही. धर्म मुळात माणसांना जगवत नाही, आणि धर्म व्यवहारी काही करत नाही. शेतीला कुठलाही धर्म नाही, पेट्रोलला कुठलाही धर्म नाही, उद्योगधंद्यांना आणि खनिजांना कुठलाही धर्म नाही. याच्यावर जर सगळं चालत असेल ना तर तुमच्या धर्मांना काही अर्थ राहत नाही. या खनिज, शेती, त्याची पिकं, ही पृथ्वीच मुळात बिनधर्माची आहे. हे आकाश बिनधर्माचं आहे, पाऊस बिनधर्माचा आहे, पाणी बिनधर्माचं आहे, अन्न बिनधर्माचं आहे. हे एकमेकांना देत देत माणसं एकमेकांच्या गरजा आणि मदती भागवत जगत राहतात. या धर्मांचा सुतराम संबंध नाही. आणि तरी तुम्ही जर आमचा धर्म तर आम्ही फटके टाकणार, बोलणारच. तुम्हाला माणूसपणा जर नाही कळलं आणि तुमच्या धर्मात जर तुमचे देव आणि धर्म आहेत त्यांनी तुम्हाला जर माणूसपणा काय हे शिकवलंच नसेल तर तुमचे देव आणि धर्म मूर्ख आहेत आणि तुम्हीही मूर्ख आहात. तुम्हाला अक्कलच नाही आलेली माणूसपणाची. करुणेनं जगलं पाहिजे, एकमेकांच्या आधारानं जगलं पाहिजे, मदतीनं जगलं पाहिजे, शांत जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. आणि तुम्ही ते जगत नाही आणि तुमच्या धर्माचे नियम काहीतरी, मुळात तुम्ही तो धर्मच पाळत नाही आणि तुमच्या धर्मांचे नियम माणसांना अडचणीत आणतात, अन्याय करतात. त्याच्यावर मी लिहित आलोय, त्याच्यावर मी बोलत आलोय. मी नाही कुठल्या धार्मिक माणसाचा द्वेष केलेला. तुमच्या धर्म नावाच्या ज्या भाकड कल्पना आहेत, ज्या तुम्ही स्वतःही पाळत नाही, त्याच्यावर मी आक्षेप घेत आलेलो आहे. आणि तो माझा अधिकार आहे मानवजातीची उत्पत्ती म्हणून. त्यामुळे कुठल्या धर्माला विरोध आणि कुठल्या धर्म काय विरोधाच्या लायकीचे आहेत का तुमच्या धर्म? आणि सांगा, तुम्ही स्वतःचा धर्म महान मानता ना. आम्ही बोललो, आमच्यासारखी क्षुद्र माणसं बोलली टोचून, काय भोकं पडणार आहे तुम्हाला? नष्ट होणार आहे तुम्ही, तुमचा देव नष्ट होणार आहे. एवढे घाबरट आहात तुम्ही. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं जर काही बोलली तर तुमच्या धर्माला आग लागणार आहे. ताकदवान धर्म असेल आणि खरोखरच नैतिक धर्म असेल ना, बळकटच असेल तर तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे? तुमच्या धर्मांचे नंगेनाथ चालू आहे त्याच्यावर आम्ही बोलतो आणि मानवतेनं बोलतो.
आणि बोलत आले लोक. त्यातले कित्येकांचे तुम्ही खूनही केले. जगभर खून केलेले बावळट लोक आहात तुम्ही धर्मांच्या नावानं. सगळ्यांनी. कोणी अपवाद नाही. कुठलाही धर्म नाही. कोणी लाल करायला घेऊन येऊ नये. आमच्या धर्मात काही नाही. मुळात धर्मांची तुम्ही स्वतःच वाट लावलेली आहे. आणि पुन्हा तुम्ही नका गर्वानं मिरवायला घेऊ. ते काही जे ढोंग धतुरा चालू आहे ना तुमचं धर्मांच्या नावानं, माणूस हो, केवळ माणूस म्हणून जगता येईल. माणूस म्हणूनच जगलेलो आहोत आपण लाखो वर्ष. मधल्या या 4-4.5 वर्षात ही ढोंग आलीत. यानं वितुष्ट तयार केली, हिंसा तयार केली, हिंसेला कारण तयार केलं. तर धर्म हाकलून दिले पाहिजेत पृथ्वीवरनं आणि केवळ माणूस म्हणून जगलं पाहिजे. आणि पुन्हा सांगतो, मग माणसं बेछूट होतील? अजिबात नाही. नैतिकता गेली 80,000 वर्ष तयार करत आणली माणसांनी. मानवी नैतिकता नावाची गोष्ट आहे. सज्जन राहिलं पाहिजे, आदर्श राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे वगैरे गोष्टी मानवी समाजानं सांगितल्या. तुमच्या धर्मांनी त्या उचलल्या आणि त्याला आवरण चढवलं म्हणालो. तर धर्म काढून टाकले तर या जगाला काही फरक पडणार नाही. मानवी जग चालत राहणार आहे. मानवी जग हे पोटावर चालतं, भुकांवर चालतं आणि भुका व्यवहारावर भागतात, माणसाच्या मदतीवर भागतात. माणसं एकमेकांच्या गरजा भागवत जगतात. याला धर्माची गरज नाही. त्यामुळं धर्म गेले तर माणसं बेछूट होतील, गुन्हेगारी वाढेल. नाही, तुमच्या धर्मात गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांचं प्रमाण बघा. सगळ्या धर्मांमध्ये ढिगाणं गुन्हेगार आहेत. पापी, भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी, एकमेकात भांडणारे. आणि तुमच्या घरातच बघा, एका धर्माच्या असून तुम्ही भावंड गचंडा धरता. ते फालतू जो इथंच राहून जाणार आहे तुकड्यां, तुम्ही गचकणार आहात. त्या तुकड्यांसाठी तुम्ही जी भांडणं करता ना, तुमचा धर्म तुम्हाला अक्कल शिकवत नाही. त्यामुळं धर्म हाकलून दिले पाहिजेत आता पृथ्वीला, नष्ट केले पाहिजेत आणि केवळ माणूस जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगलं पाहिजे. नैतिकता तयार आहे. नैतिकतेचे आणि आता तर देश पण आहेत, त्याचे कायदे संविधान आहेत, सगळ्या देशांचं आहे, नियम आहेत, आदर्शच आहेत. धर्म स्वातंत्र्य जरी देत असले ना कायदे आणि संविधान तुम्हाला भारतात, तरी धर्म ठेवा म्हणून नाही मान्य. धर्म हाकलून द्या असं संविधानाचं म्हणणं आहे. माणूस व्हा, इक्वल भारतीय व्हा, एकोप्यानं राहा, एकमेकांच्या मदतीनं राहा. हे भारतापुरत्या जगात सगळीकडे आहे. धार्मिक कायद्याने काही चालू नाही. ते पाकिस्तानात सुद्धा नाही. जगातलं एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे स्वयंघोषित. ते मुसलमान राष्ट्र म्हणून जो आपण त्यांची नावं ठेवतो ना, ते स्वतःला मुस्लिम राष्ट्रच म्हणत नाहीत. तुमची ओळख आहे ते 58 राष्ट्र मुस्लिम आहेत म्हणून, पण तिथं मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून. आणि इंडोनेशिया आहे, तो सर्वात जास्ती मुसलमान आहे तिथं. ते स्वतःला मुस्लिम काही म्हणत नाही. तुमच्या व्याख्या आहेत त्या. तुम्हाला ते धर्माच्या द्वेषातनंच आलेलं आहे. ते एकमेव बावळट राष्ट्र आहे ते पाकिस्तान. ते धर्माच्या नावानं स्थापन झालं आणि त्याची वाट लागली. अनाचार चालू आहे. त्याच्यावरही व्हिडिओ करतो म्हणालो होतो मी. भारत आणि पाकिस्तानची तुलना करू सध्या काय चालू आहे. एकसारखंच आहे सगळं. घाणेरडं आहे. आपला पाकिस्तान झाला आहे बरं का. कायदे, नियम, कोर्ट, मिलिटरी, प्रशासन, सरकार, भ्रष्टाचार, बोंब आहे सगळी. त्या पाकिस्तानी बातम्या ऐकत जा, फार बिकट आहे. आणि आपल्याकडं समांतर असं जुळताना दिसतं खूप. तर त्याच्यावर करू व्हिडिओ. फक्त धर्म नष्ट करू या जगातले. माणूस हो, नैतिक राहतोच आता आपण. खूप सारं जग नैतिकतेवरच चालतं. वरची भीती नाही राहिली तर वगैरे. भीती असून सुद्धा तुमची लोक पापं करतातच. सगळ्या प्रकारची पापं तुमच्या सगळ्या धर्मांमध्ये चालू आहेत. त्यामुळे तुम्ही वरच्याला घाबरता वगैरे काही नाही. जग जगेल चांगलं. धर्म काढून टाकू, माणूस म्हणून जगू आणि नैतिक माणूस म्हणून जगू. आणि आता भारतात राहतो तर भारतीय माणूस म्हणून जगू. निर्मळ हो, आनंदी हो, सुखी हो, शांत हो. धन्यवाद.